मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूचा ॲडमिशन फॉर्म पाहून राखीताई तिला विचारते की आता तू कॉलेजला जाणार का, आणि त्यावर सिंधू हो म्हणते. तर राखीताई तिला सांगते, तू कॉलेजला गेली की तुला खूप मजा येईल. मीही कॉलेजला जायचे, आम्ही सर्व फ्रेंड्स खूप धमाल करायचो, पण माझ्या आईने माझं कॉलेजच बंद केलं. आणि त्यानंतर ती घाबरून सिंधूला विचारते की माझी आई आता तुझं कॉलेज नाही ना बंद करत आहे, आणि तिने असं केलं तर मला सांग, मी पाठवेल तुला कॉलेजला. आपण दोघी मिळून तिच्याशी भांडू. आणि हे ऐकून रत्नाकर राखीला विचारतो की हे सगळं कोणी शिकवलं तुला बोलायला. त्यावर रुक्मिणी म्हणते की तुला अजूनही कळलेलं नाही का, माझ्या मुलीची गुरु तिच्या शेजारीच उभी आहे. ती या घरात येण्यापूर्वी राखी असं कधीच बोलायची नाही. त्यावर सिंधू काही बोलणार इतक्यात राखीच रुक्मिणीला म्हणते की तू गप्प बस, तू खूप घाणेरडी आहेस. आणि सिंधूला सांगते की तू जा कॉलेजला आणि राघवसारखी पोलीस ऑफिसर हो. त्यावर राघव सांगतो की राखीताई, सिंधू पोलीस नाही तर डॉक्टर होणार आहे. आणि हे ऐकून राखीला खूप आनंद होतो. ती सिंधूला विचारते की तू डॉक्टर झाल्यावर मला बरं करशील का. त्यावर सिंधू म्हणते, पण तुम्ही तर एकदम बरे आहात, काय झाले तुम्हाला. त्यावर राखी म्हणते की मी बरी आहे, पण सगळेजण सारखे म्हणतात की मी बरी नाही आणि मला खोलीमध्ये कोंडून ठेवतात. पण मला ना तुझ्यासारखं जगायचं आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये मिसळायचं आहे, बाहेर जायचं आहे, लोकांना भेटायचं आहे, तू मला बरं कर ना. आणि हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. तर सिंधू म्हणते, ताई मी तुम्हाला पूर्ण बरं करेल, प्रॉमिस. आणि त्यामुळे राखीला खूप आनंद होतो. त्यानंतर रजनी आत्या तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते. तर राघव खाली पडलेले सर्व डॉक्युमेंट्स पुन्हा व्यवस्थित लावून सिंधूकडे देतो आणि तिला म्हणतो की चल, आपल्याला उशीर होत आहे. पण तितक्यात त्याचं लक्ष रुक्मिणी काकूकडे जातं. ती हतबल होऊन बसलेली असते. राघव तिच्याजवळ जाऊन तिला समजावत म्हणतो की काकू, आपल्याला आपल्या घरातील काही गोष्टी आता बदलाव्या लागतील, नाहीतर वेळ सगळं काही बदलवून टाकेल. आत्ताच योग्य वेळ आहे, तू नीट विचार कर, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. आजपर्यंत जे चालत आले ते पुढेही तसंच चालू राहायला हवं असं काही नाही ना. आपण जर भूतकाळातच अडकून राहिलो तर मग आपल्याला चांगलं भविष्य कसं मिळेल. आणि हे सर्व ऐकून राणी मनाशी म्हणते की राघव, तू या गावातील मुलीसाठी पूर्ण कुटुंबाशी भांडत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की असाही एक दिवस येईल. तर रुक्मिणी राघवला म्हणते, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. त्यावर राघव म्हणतो, मला कबूल आहे काकू, तू नक्कीच माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. आणि म्हणूनच मी सांगतोय, आपण सगळ्यांनी काळाबरोबर पुढे चालायला हवं. आपण आपल्या घराचे नियम आजच बदलायला हवे, कारण सिंधूची ॲडमिशन आजच होणार. आणि तो सिंधूला घेऊन तेथून निघतो. तर राजश्री त्याला म्हणते, मला आज तुझी आई असल्याचा खूप अभिमान वाटतोय राघव. गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून तू माझ्या पोटी जन्माला आला. आज तू नवरा म्हणून तुझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास, याचा मला खूप आनंद झाला. पण तितक्यात राणी राघवला म्हणते की जाता जाता एवढं तरी सांगून जा की हे बदललेले नियम फक्त सिंधूसाठी आहे की सर्वांसाठी. त्यावर राघव म्हणतो की आधीच आम्हाला खूप उशीर झाला आहे, आता या सगळ्या गोष्टींसाठी मला आता तरी वेळ नाही. आणि त्यानंतर तो सिंधूला चल म्हणून सांगतो. तर सिंधू राजश्रीचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की खरं तर मला सर्वांचाच आशीर्वाद हवा होता, पण माझ्या वाट्याला फक्त सगळ्यांची बोलणीच आली. त्यावर राजश्री म्हणते, पण तुझ्या आईचा आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशीच आहे, आणि ज्यांचा आशीर्वाद नाही मिळाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि त्यानंतर फायनली ते दोघेजण निघतात. पण सिंधू पुन्हा मागे जात सगळ्यांच्याच पाया पडते आणि त्यानंतरच ती घरातून बाहेर पडते. त्यामुळे राघवला तिचं खूप कौतुक वाटतं, तर रुक्मिणी काकू मात्र खूपच चिडलेली असते. त्यानंतर राघव आणि सिंधू कॉलेजमध्ये जात असताना सिंधू एकदम गप्प बसून असते. राघव तिला म्हणतो की मॅडम, काही बोलणार आहात की असंच गप्प बसणार आहात. त्यावर सिंधू म्हणते, काय बोलू. तर राघव म्हणतो, काहीही. त्यावर सिंधू गंमत करत म्हणते, काहीही म्हणजे मी गाणं गाऊ का मग तुमच्यासाठी. आणि ते गाणं गायला सुरुवात करणार इतक्यात राघव तिला थांबवत म्हणतो की नाही, नको. बीइंग अ पोलीस ऑफिसर मला माझे कान खराब झालेले चालणार नाही. आणि त्यामुळे सिंधू रागानेच त्याच्याकडे पाहते. तर राघव म्हणतो, इतक्या रागाने नको बघू, मला खरंच भीती वाटते. आणि हे असे मोठे मोठे डोळे करून मला घाबरवण्यापेक्षा
फोनमध्ये बघ आणि शोध आजूबाजूला एखादा फोटो स्टुडिओ आहे की नाही ते. आणि त्यामुळे सिंधू म्हणते की म्हणजे आता फोटो स्टुडिओ पण मी शोधायला हवा का. आणि त्यावर राघव हो म्हणतो. पण तितक्यात सिंधूच्या लक्षात येतं की ती फोन घरीच विसरलेली असते आणि ती त्याचा दोषही राघवलाच देते. त्यामुळे राघव म्हणतो की आपण एक काम करू, लहान मुलांच्या गळ्यात जशी वॉटर बॉटल लटकवतात तसंच तुझ्या गळ्यामध्ये आपण फोन लटकवू, म्हणजे परत माझ्यामुळे तो विसरणार नाही. त्यामुळे सिंधू वैतागून म्हणते तुम्हाला आता चेष्टा सुचतीये का. त्यावर राघव म्हणतो नाहीतर काय मग, प्रत्येक वेळी काही ना काही विसरत असतेस तू, आता कसं शोधायचं आपण स्टुडिओ. आणि त्यामुळे सिंधू खूपच घाबरते. तर राघव हसतच म्हणतो अरे बापरे, नांदगावची वाघीण घाबरली वाटतं. आणि त्यामुळे सिंधू पुन्हा रागावून त्याच्याकडे पाहते तर तो म्हणतो बाहेर बघ एखादा दिसतोय का स्टुडिओ. आणि त्यामुळे सिंधू वैतागून म्हणते की बघते, सारखे मला टोमणे मारत असता नाहीतर चिडत तरी असता. आणि त्यामुळे राघव म्हणतो की बरं यापुढे नाही मारणार तुला टोमणे. त्यानंतर सिंधू त्याला तिच्या शाळेतील एक आठवण सांगते की एकदा शाळेमध्ये तिला 2रा नंबर दिला होता, कारण पहिला नंबर शाळेलाच ट्रस्टींच्या मुलाला द्यायचा होता. त्याला तर कधी 70% जास्त मार्कही नसायचे. मग मी घरी जाऊन खूप रडले. तेव्हा आप्पांनी मला समजावलं की बयो तू काळजी करू नको, तुला तुझा पहिला नंबर परत मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी ते शाळेमध्ये आले. त्यांनी शिक्षकांना चांगलंच सुनावलं की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हक्काचे मार्क्स मिळायलाच हवे. मग काय, माझा पहिला नंबर मला परत मिळाला. आणि ही गोष्ट ऐकून राघव म्हणतो तू स्टुडिओ शोधत असताना हा सगळा विचार करतेस का. त्यावर सिंधू म्हणते आज सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यासाठी बोललात ना, तेव्हा मला आप्पांचीच आठवण झाली. आणि त्यानंतर ती राघवला थँक्यू म्हणते. त्यानंतर राघव पुन्हा तिला चिडवायला सुरुवात करतो. त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना स्टुडिओ सापडतो आणि ते सिंधूचे फोटो काढण्यासाठी जातात. तर दुसरीकडे रुक्मिणी घडलेल्या प्रकारामुळे खूपच चिडचिड करत असते. त्यात ऋतुजा अजून तिचे कान भरत असते आणि या सिंधूच्या वागण्याला राजश्री जबाबदार आहे असं तिला सांगते. त्यामुळे रुक्मिणी राजश्रीलाच धडा शिकवण्याचं ठरवते आणि ती राजश्रीला एकटीला सर्व घराची साफसफाई करायला सांगते. राजश्रीच्या सर्व काही लक्षात येते आणि ती रुक्मिणीला म्हणते की मला तुम्ही कोणतीही शिक्षा दिली तरी मला चालेल, पण मी कायम सिंधूसमोर ढालीसारखी उभी असेल, तिच्यावर मी कोणतेही संकट येऊ देणार नाही. आणि त्यानंतर ती रुक्मिणीला ऐकवते की खरंच या घरामध्ये खूप धूळ साचली आहे, आता ती साफ करायलाच हवी. आणि तिचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी अजूनच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आणि राघव ॲडमिशन घेण्यासाठी जातात, मात्र त्यावेळी त्या दोघांची चुकामुक होते. सिंधूला पुण्यामधील काहीच माहिती नसते, त्यामुळे राघवला तिची खूप काळजी वाटते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.